2 दिन पूर्व विवादों से भरा सिंथेटिक ट्रैक लोकार्पण कार्यक्रम और जिला क्रीड़ा अधिकारी के ऊटपटांग कार्य का हंगामा अभी रुका भी नहीं था तो प्रवासी जिला क्रीड़ा अधिकारी अविनाश पुण्य ने एक और पराक्रम कर दिया, जहां एक और पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार अपनी ताकत लगाकर बड़े बड़े फंड लगाकर क्रीड़ा संकुल का उद्धार करके वहां राष्ट्रीय अंतर्राष्ट्रीय खिलाड़ी बनाने का सपना देख रहे हैं। वहीं भ्रष्टाचार से भरे क्रीड़ा कार्यालय के जिला क्रीड़ा अधिकारी ने जिला स्टेडियम को प्राइवेट लिमिटेड कंपनी बनाने का काम शुरू कर दिया है। ऐसा हम इसलिए कह रहे हैं क्योंकि जहां एक और खिलाड़ियों को इंफ्रास्ट्रक्चर मिलने के बाद मुफ्त में क्रीड़ा साहित्य और प्रशिक्षण मिलना चाहिए, वहीं इस क्रीड़ा अधिकारी ने स्टेडियम के बाहर एक बड़ा बोर्ड लगाकर अब स्टेडियम में प्रवेश करने वाले खिलाड़ियों और लोगों पर भारी भरकम शुल्क लगा दिया है, जिसके खिलाफ लोगों में और खिलाड़ियों में जबरदस्त रोष उत्पन्न हो गया। बिना दिनांक के लगाए गए इस नियमावली बैनर के अनुसार अब खिलाड़ियों को 300 रुपये महीना या 3000 वार्षिक, क्रीड़ा प्रेमी और बाकी लोगों को 500 रुपये महीना या 5000 रुपये वार्षिक, सिखाने वाले प्रशिक्षकों को 1000 रुपये प्रति खिलाड़ी प्रतिवर्ष और फुटबॉल ग्राउंड वापरने के लिए 1 लाख रुपये प्रतिवर्ष भरने होंगे। उसी तरह अब कोई बिना जूते पहने और बिना स्पोर्ट्स किट के स्टेडियम में प्रवेश नहीं कर पाएगा। ऐसा तुगलकी फरमान जिला क्रीड़ा अधिकारी ने जारी किया। शायद वो भूल गए हैं कि हमारे देश में मैदानी खेल खेलने के लिए गरीब और मध्यम वर्ग के ही बच्चे आते हैं, जिनके पास में स्कूल के लिए भी ड्रेस या जूते या तो नहीं होते या तो फटे होते हैं। उसी तरह से खिलाड़ियों के अलावा वहां आने वालों की ज्यादा संख्या वरिष्ठ नागरिकों की है, जो अपने स्वास्थ्य के लिए वॉकिंग करने आते हैं। तो क्या अब वो वरिष्ठ नागरिक अपने रिटायरमेंट के बाद अपने स्वास्थ्य के लिए 5000 रुपये सालाना जिला क्रीड़ा अधिकारी को देंगे? हमें पता है इस आपत्ति पर जिला क्रीड़ा अधिकारी जिला संकुल को रखरखाव की जरूरत के लिए पैसों की दुहाई देंगे, तो वो ये बताएं किसके कहने पर उन्होंने सिंथेटिक ट्रैक के लोकार्पण कार्यक्रम में लाखों रुपए की बर्बादी की थी। क्या वो पैसा इन खिलाड़ियों के जूते और किट के लिए और क्रीड़ा संकुल के रखरखाव के लिए काम नहीं आ सकता था? ऐसा प्रश्न अंतर्राष्ट्रीय खिलाड़ी और शिव छत्रपति पुरस्कार विजेता राजेश नायडू ने यहां उपस्थित किया है। उसी तरह उन्होंने चेतावनी दी है कि अगर ये नियमावली रद्द नहीं की गई तो शिवसेना, प्रणीत शिक्षक सेना और जन विकास सेना की ओर से आंदोलन किया जाएगा और जिला क्रीड़ा अधिकारी को भी जिला स्टेडियम में पांव नहीं रखने देंगे। उसी तरह से स्टेडियम को ताला मारो आंदोलन करेंगे। ऐसी चेतावनी शिक्षक सेना के राजेश नायडू और जन विकास सेना के पप्पू देशमुख और कांग्रेस के पूर्व पार्षद सुनीता लोढ़िया और नंदू नागरकर ने दी है। इस अवसर पर सुनीता लोढ़िया, नंदू नागरकर और राजेश नायडू ने मिलकर अतिरिक्त जिलाधिकारी को एक निवेदन भी दिया। नमस्कार सर, आपलं नाव? मी दिनेश लोखंडे. सर, कुठून आले आपण? मी वर्ध्यावरून आले. टीम घेऊन आले आपण? हां, माझ्या मुलासोबत आले. सर, वर्ध्यामध्ये आपण कुठल्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करता? जिल्हा क्रीडा क्रीडा संकुलमध्ये. तिकडे सिंथेटिक ट्रॅक तर नसेल, नाही. पण बाकीची सुविधा जे आहे तुम्हाला काही शुल्क वगैरे भरावं लागते का तिकडे प्रॅक्टिस करण्यासाठी? नाही, शुल्क वगैरे काही नाही. फक्त जे शासनाची जी रजिस्ट्रेशन फीज असते ना, बस तेवढी. त्याच्यानंतर किती असते ते? 100 रुपये तरी असते. 100 रुपये वर्षाचे की महिन्याचे? फक्त एकदा रजिस्ट्रेशन. एकदाच्या रजिस्ट्रेशन. ठीक आहे सर. सर, आपलं नाव? माझं नाव सालवे. कुठून आले सर आपण? आम्ही नागपूरवरून. नागपूरवरून. इकडे काय चमू घेऊन आले? मुलांना घेऊन आलो. मुलांना. सर, नागपूरमध्ये तुमचे मुलं कुठे प्रॅक्टिस करतात? आमचे मुलं आम्ही नागपूर ग्रामीणला आहे. बरं. नागपूर ग्रामीणला आमच्या 2 ठिकाणी प्रॅक्टिस होतात. कुठे कुठे? एक कोराडीमध्ये नितीश पटले आहे. हां. आणि मी तिकडे भोसला मिलिटरी स्कूलला जातो. बरं. तर सर, सरावासाठी या मुलांना काही फीज वगैरे भरावं लागते का तिकडे? नाही, भोसल्यामध्ये नाही भरावं. कुठेच भरावं नाही लागत? हां, फक्त कोराडीमध्ये भरावं लागतं. तर कोराडीमध्ये प्रशिक्षणाची फीज असते की ग्राउंडची फीज असते? ते क्लबमध्ये आहे, MSCB क्लबमध्ये. किती फीज आहे सर? तिथे आम्ही 200 रुपये घेतो. किती दिवसाचे? तिथे जवळजवळ 15-20 मुलं आहेत. नाही, किती म्हणजे वर्षाचे 200 असतात की महिन्याचे असतात? ते महिन्याचे. महिन्याचे. आणि त्याच्यात काय काय त्यांना सुविधा म्हणजे प्रशिक्षण वगैरे देतात? ते वेळेवर तर देत नाही, हां, परंतु देतात. ते ज्यांना आवड आहे हां त्यांना प्रशिक्षण देतात. हां. बरं, ठीक. दादा, स्टेडियममध्ये आता खेळण्यासाठी तुम्हाला 300 रुपये महिना भरावा लागणार आहे, माहीत आहे? हो. तुमची काय प्रतिक्रिया आहे? सर, ते आम्हाला परवडणार नाही, कारण तर आम्ही खेडेगावातून आलेलो आहोत, ग्रामीण भागातून. जेणेकरून आमचे आईबाबा शेती करतात, तेवढं पैसा देऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही तेवढाली फीज वगैरे पेड करण्याकरिता. तुमचा कोणता खेळ आहे? आमचा पोलीस भरती. आणि कोणता पर्टिक्युलर तुमची स्पोर्ट्समध्ये खेळता तुम्ही? रनिंग आहे, गोळाफेक आहे, ॲथलेटिक्समध्ये आहे तुम्ही. तर ॲथलेटिक्ससाठी तुम्हाला इतके पैसे देणे
परवडणार नाही आहे. काय मागणी आहे मग तुमची? तर आमची मागणी अशी आहे का जे शुल्क विरहित ग्राउंड प्रॅक्टिस करून म्हणजे उपलब्ध करून देण्यात यावे. 700 रुपये परवडणार नाही. 20 दिवस आहे सर फक्त फिजिकलसाठी, पोलीस भरतीसाठी. पोलीस भरतीसाठी. आता 2 तारखेपासून फिजिकल चालू होणार आहे सर्वांना. अच्छा. सर, तुम्ही हा जो बोर्ड वाचताय याच्याप्रमाणे आता तुम्हाला इकडे फिरण्यासाठी 500 रुपये महिना द्यावा लागणार आहे. काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, बरोबर नाही. हां, सार्वजनिक आहे ना, सार्वजनिक आहे. ग्राउंड हे सर्वांसाठी आहे आणि नगरपालिकेने म्हणा की गव्हर्नमेंटनी व्यायामाकरता इथे ठेवलेला आहे. हे काय आणि करणार? पहिले- शुल्क लावणार तर तुम्ही काय करणार? आता असं आहे ना, आम्ही रिटायर्ड आहोत, पैसा कमी मिळतो, जबाबदारी जास्त आहे आणि त्यामुळं आम्ही शुल्क भरू शकणार नाही. मेडिकलमध्ये आमचं म्हणजे मेडिकल जे औषधं घेतो आम्ही किंवा काही प्रॉब्लेम्स होतात त्याच्यामुळे आम्हाला अपुरा पैसा मिळतो. ॲटलिस्ट ज्येष्ठ नागरिकांना फ्री ठेवायला पाहिजे. बेटा, या नवीन बोर्ड प्रमाणे आता तुम्ही लोकांना इकडे खेळण्यासाठी 300 रुपये प्रतिमाह भरायचे आहे, तर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आम्हाला अमान्य आहे. का बरं? आमची परिस्थिती एवढी नाही ना सर. हां, परिस्थिती गरीब आहे ना, तेवढं आम्ही देऊ शकत नाही. पण शासनाने इतका लाखोचा ट्रॅक बनवून दिला तर? आम्ही बाहेर गावावरून आलेलो आहोत. आम्हाला सर्व खर्च मॅनेज करायला लागते, रूमचा, किटचा, टाईटचा. मग आम्ही हे सुद्धा देणार. शासनाने मग आम्हाला फ्रीमध्ये द्यायला पाहिजे ना सर्व काही. तर हे जे निर्णय झालेला आहे तुम्हाला काय वाटतं, कसं आहे? अजिबात मान्य नाही आहे. त्यांनी लवकरात लवकर कॅन्सल केलं पाहिजे. ते नाही का मान्य हे नाही, कारण आम्ही भरतीचे मुलं आहो, आम्हाला इथं रूम घेऊन राहायला लागते, खेड्यातून आलेले आहो आम्ही. खेळाडूंकडनं 300 रुपये घेणं किंवा फिरणाऱ्यांकडनं 500 रुपये घेणं तुम्हाला बरोबर वाटतंय का? चंद्रपूर सिटीमध्ये आता आझाद गार्डन पण बनलं आहे. इथं देणेवाले लोक सुद्धा येतात, तरी पण तिथं चार्ज नाही करत. आणि इथं न देणेवाले लोक आहेत तरी पण सुद्धा इथं चार्ज करून राहते. सर, ग्रामीण भागामधून विद्यार्थी येत आहेत, अतूनात वर्ष पोलीस भरतीची तयारी करत आहेत आणि ग्रामीण भागातले शेतकरी वर्गातील विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडून एवढा खर्च झेपावत नाही. महिन्याला 10 ते 12 हजार रुपये महिना खर्च लागतोय. आता एक ग्रामीण भागात आले शेतकरी कसा पुरवणार आहे एवढा खर्च? त्याच्यामध्ये आता शासनाने नवीन इथे नियमावली लावलेली आहे. खेळाडूंकरता मासिक फी 300 रुपये लावलेली आहे आणि 300 रुपये विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की 300 रुपये आम्ही देणार नाही. हे यांचा आम्ही तीव्र निषेध करू. आपने क्या विषय को लेकर कलेक्टर साहब से मुलाकात की है और उस बारे में थोड़ा विस्तृत में बताइए. आज सुबह मॉर्निंग वॉक जब जिला क्रीड़ा संकुल के पास से गुजर रहे थे तो एक बहुत बड़ा फलक लगाया था कि जिला क्रीड़ा संकुल में नियमावली क्या होनी चाहिए, लेकिन नियमावली के साथ किस तरह से आम पब्लिक से, खिलाड़ियों से शुल्क आकारने का वो नियमावली था. तो हमारी यही मांगनी है कि बच्चे अपने खेल से अपना खुद का करियर बनाते हैं और आज ये डिस्ट्रिक्ट प्लेस है, यहाँ पे बाहर से भी बहुत सारे बच्चे पढ़ने आते हैं और कुछ तो वसति गृह में भी रहते हैं. उनको अपनी पढ़ाई लिखाई पे का खर्चा, रहने का खर्चा निकाल के अगर खेलों में अपना करियर बनाना है तो वो कहाँ से एक्स्ट्रा मनी लाएंगे? उनके घर से तो सिर्फ पढ़ाई के लिए पैसा दिया जाता है. तो वो निःशुल्क होना चाहिए. जो आम पब्लिक यहाँ पे आ रही है तो उनको मॉर्निंग वॉक के लिए ट्रैक सूट और शूज़ कंपलसरी किए हैं. अब कुछ जनता ऐसी भी है कि वो चप्पल पहन के भी आती है, तो उसमें नियमावली में लिखा है कि उनको स्टेडियम से बाहर किया जाएगा. तो ये जो नियमावली लगी है तो इसके ऊपर हमारा सभी का आक्षेप है. हमारा कहना है कि आम पब्लिक के लिए जिला स्टेडियम हमेशा निःशुल्क ही रहना चाहिए. ये मांग लेके हमने एक जिलाधिकारी को निवेदन दिया है. नंदू, अगर से ये मांगे नहीं मानी जाती है तो अगला कदम आप लोगों का क्या होगा? आंदोलन किया जाएगा, क्योंकि सरकार एक तरफ बोलती है, केंद्र सरकार और राज्य शासन, कि एक खिलाड़ू निर्माण होना चाहिए. नए अभी जातीय रेस में आए, जो भी गेम्स नए नए हो रहे हैं उसमें अगर अंतर्राष्ट्रीय खिलाड़ू अपना चाहिए तो इस तरह का अगर निर्बंध लगाएंगे तो गरीब का बच्चा कैसा खिलाड़ू बनेगा या लड़के तैयार कैसे होंगे? शासन और केंद्र शासन के निर्णय लेना चाहिए. इस तरीके से निर्बंध लगाना गलत बात है. निःशुल्क ऐसा ही विद्यार्थियों को, या गरीब का बच्चा रहो या बस्ती रहो लड़का रहो, उसको कोई भी बंधन न होते हुए बच्चे तैयार होने के लिए, अंतर्राष्ट्रीय खिलाड़ू तैयार होने के लिए इस पर बंधन लगाकर आप जानबूझ के लोगों को गुमराह करने की कोशिश कर रहे हैं.
चंद्रपूरचं जिल्हा क्रीडा संकुल मासा कन्नमवार जिल्हा क्रीडा संकुल म्हणजे जिल्हा स्टेडियम हे एकमात्र ठिकाण आहे ज्या ठिकाणी आमच्या जिल्ह्यातील गोरगरीब पोरं जिवतीवरून येणारे, गोंडपिंपरी तालुक्यातून येणारे, मूल तालुक्यातून येणारे असे सगळ्या विविध मागासलेल्या तालुक्यातून येणारे खेळाडू बनण्यासाठी इच्छुक असलेले, सराव करणारे आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षासाठी सराव करणारे जे खेळाडू आहेत, युवक आहेत, त्यांच्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल हे एकमेव ठिकाण आहे. आणि इथं आम्ही राज्यस्तरीय, राज्यासाठी, देशासाठी, जिल्ह्यासाठी योगदान देणारे खेळाडू निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. अनेक खेळाडू असे आहेत की त्यांच्याकडे उपजीविकेचं काही साधन नाही, घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. असं असताना आज या ठिकाणी 300 रुपये महिना, 500 रुपये महिना, वर्षाचे 3000, 5000, फुटबॉल ग्राउंडसाठी जर वर्षाचे 1 लाख रुपये अशा पद्धतीचे दर या ठिकाणी आकारण्यात आल्याचा फलक लावण्यात आला आहे. या फलकाचा आम्ही विरोध करतो. सर्वसामान्य खेळाडू घडवण्यासाठी करोडो रुपये खर्च करून, एकीकडे तामझाम करून, प्रसिद्धी करून इथल्या नेत्यांनी जिल्हा क्रीडा संकुलाचं उद्घाटन केलं आणि 4 दिवसात या ठिकाणी फलक लावण्यात आले पैसे घेण्याचे. तुम्ही या ठिकाणी खेळाडू घडवत आहे की धंदा करत आहे, हा आमचा इथच्या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला सवाल आहे. याचा आम्ही तीव्र विरोध करतो. ही दरवाढ मागे घ्यावी अशी आमची मागणी आहे. ये है चंद्रपुर का हाल ही में उद्घाटन हुआ अंतर्राष्ट्रीय स्तर का सिंथेटिक स्मार्ट ट्रैक। वैसे ही इसका उद्घाटन विवादों भरा था क्योंकि यहाँ के जिला क्रीड़ा कार्यालय ने मनमानी ढंग से काम किया था। फिर भी खिलाड़ियों में कुछ खुशी थी कि अब हम अंतर्राष्ट्रीय स्तर के मैदान पर प्रैक्टिस कर पाएंगे और पालक मंत्री की भी इच्छा थी कि यहाँ से अंतर्राष्ट्रीय खिलाड़ी बनने चाहिए। मगर आज ही यहाँ पे एक नया पराक्रम देखने मिल रहा है जिला क्रीड़ा कार्यालय का, जिसमें ये एक बोर्ड बैनर लगाया गया है जिसके अनुसार अब यहाँ खिलाड़ियों को खेलने के लिए 300 रुपये प्रतिमाह या 3000 रुपये साल के देना पड़ेगा। नागरिकों को और क्रीड़ा प्रेमियों को 500 रुपये प्रतिमाह या 5000 रुपये साल के देना पड़ेगा। उसी तरह से बहुत सारे तुगलक की फरमान यहाँ पे जारी किए गए हैं, जिसमें से फुटबॉल ग्राउंड पे प्रैक्टिस करने के लिए 1 लाख रुपए साल के देना पड़ेगा। हमने बार बार इस बात को उजागर किया है कि खेल एसोसिएशन में और क्रीड़ा अधिकारी के पद पर खिलाड़ी ही बैठने चाहिए, क्योंकि अन्यथा वे लोग खिलाड़ियों की दशा समझ नहीं सकते। हमारे जिलाधिकारी के अधीनस्थ कार्यरत यह जिला क्रीड़ा अधिकारी को शायद ये गलतफहमी हो गई कि उनके मैदान पर लखपति और करोड़पति के बच्चे खेलने आते हैं, जबकि सत्य बात यह है कि मैदानी खेल आज हमारे देश में और खासकर चंद्रपुर जैसे आदिवासी जिले में केवल वो ही खिलाड़ी खेल रहे हैं जो ज़्यादा महंगे खेल अफोर्ड नहीं कर सकते। यहाँ पे ऐसे भी कुछ खिलाड़ी हैं जिनके पास में स्कूल की किट या स्कूल के शूज़ नहीं है, मगर अब क्रीड़ा अधिकारी के फरमान से उन्हें यहाँ पे स्पोर्ट्स किट और स्पोर्ट्स शूज़ के बगैर एंट्री नहीं मिलेगी।